नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन, गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, विधानभवन परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला गेलाय। हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। आठवडाभर हे हिवाळी अधिवेशन चालणार आहे। त्यामुळे या हिवाळी अधिवेशनामध्ये शनिवार रविवार सुद्धा कामकाजाचा दिवस ठरणार आहे। पुढचा जो येईल तो विधानभवन परिसरामध्ये सध्या कडेकोट बंदोबस्त आहे, कारण गुप्तचर यंत्रणांनी हाय अलर्ट दिलेला आहे। ही या घडीची महत्त्वाची बातमी आहे। संघ मुख्यालयासह इतर जागांवर सुरक्षा यंत्रणेची करडी नजर आहे। एसआरपीएफच्या 5 तुकड्या आणि होमगार्डसह 10,000 पोलीस तैनात केले गेलेले आहेत। गुप्तचर यंत्रणेने हाय अलर्ट दिलाय आणि त्यामुळे काळजी घेतली जाते। यावेळेला हिवाळी अधिवेशन आणि नागपूरमधल्या विविध ज्या इमारती आहेत तिथं कडेकोट बंदोबस्त ठेवला गेलाय। आजपासून नागपूरमध्ये राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि या विधिमंडळाच्या अधिवेशनाला गुप्तचर यंत्रणानं हाय अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की नागपूरच्या विधान भवन परिसराच्या सुरक्षेमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। विधान भवन परिसरामध्ये जाणाऱ्या येणाऱ्यांची कसून तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडण्यात येतं आणि या विधान भवन परिसराला पूर्ण परिसराला जे आहे त्रिस्तरीय वेढा जो आहे तो पोलिसांचा घालण्यात आलेला। त्यामध्ये स्थानिक पोलीस असतील, एसआरपीएफच्या टीम असतील आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर जे आहे ते या अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी प्रामुख्याने केला जाणार आहे। कारण या अधिवेशनावर साधारण 35च्या जवळपास मोर्चे धडकणार आहे आणि या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं गर्दी जी आहे ती होणार आहे। या गर्दीचा कुणी गैरफायदा घेऊ नये या दृष्टीनं देखील जे आहे ते आता पोलिसांना नियोजन करायला सुरुवात केलेली आहे। या विधान भवन परिसराच्या सर्व बाजूनी जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे आणि एआय सर्व्हिलन्स यंत्रणा जी आहे ती पहिल्यांदाच नागपूर पोलिसांकडून या दृष्टीनं जी आहे ती वापरल्या जाणार आहे, ज्यामध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचं असेल, कौशल्य असेल किंवा सिक्युरिटी चेक असेल, यासाठी देखील जे आहे ते एआय तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो नागपूर पोलिसांकडून केला जाणार आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असतील, रेशीमबागमधलं स्मृती भवन असेल, दीक्षाभूमी असेल किंवा या अधिवेशन विधिमंडळाच्या बाजूला आरबीआयचं कार्यालय असेल, या सगळ्या गोष्टी असल्यामुळे जी आहे ती ही सुरक्षा व्यवस्था जी आहे ती हाय अलर्टवर करण्यात आलेली आहे। साध्या विषयातील पोलिसांची देखील करडी नजर असणाऱ्या नागपूरमध्ये असलेल्या हॉटेल लॉजमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची देखील पोलिसांकडून जी आहे ती चौकशी केली जाणार आहे। होमगार्ड, एसडीआरएफ, एसआरपीएफ, स्थानिक पोलीस असं जवळपास 10,000 पोलिसांचं सुरक्षा कवच जे आहे ते या अधिवेशनादरम्यान नागपूरला असणार आहे। त्यामुळे कुठलीही धोक्याची घटना घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीनं जे आहे ते नागपूरमध्ये पोलीस यंत्रणा अलर्टवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। नागपुरामध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच तापलाय। राज्यात सध्या विरोधी पक्षनेताच नाहीये। विरोधी पक्षनेत्याशिवाय पहिल्यांदाच अधिवेशन होत आहे, त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्याच जोरावर वाटेल ते करायचं असं चालू आहे, अशी टीका भास्कर जाधवांनी केली। तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिलं आहे। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा अध्यक्षांचा असून अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर एकनाथ शिंदेंनीही यावरून विरोधकांना टोला हाणलेला आहे। मध्ये पाशवी बहुमत आहे। आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये। सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे, सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही। विरोधी पक्षनेता घोषित करण्याचा अधिकार सरकारचा नाही, तो अधिकार हा सभापती आणि अध्यक्षांचाच आहे। लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या, विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का,
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत, पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्ष नेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं की विरोधी पक्ष नेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं. संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा. विरोधी पक्षाकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की लोकांचे प्रश्न मांडा. हे काय विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीसाठी, आमची लढाई खुर्चीसाठी कधीच नव्हती. नागपूरची बातमी सुरुवातीला बघूया, कारण हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होती आहे. शेतकरी कर्जमाफी, तपोवनामधील वृक्षतोड, पार्थ पवार याचं भूखंड प्रकरण असो किंवा मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप असो, यामुळे हिवाळी अधिवेशन गाजवण्याची चिन्ह आहेत. त्यातच डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आहे. नाशिक पुण्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था हा विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मतदार यादीतला घोळ, या सगळ्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होऊ शकतात. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांना सध्या विरोधी पक्षनेताच नाहीये, अशी अभूतपूर्व परिस्थिती अलीकडच्या काळात प्रथमच निर्माण झालेली आहे. शिवसेनेच्या वतीनं विधानसभा विरोधी पक्षनेते पदाकरता भास्कर जाधव, तर काँग्रेसनं विधान परिषदेसाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव निश्चित केलेलं आहे. अधिवेशनामध्ये या नावांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या संदर्भातला निर्णय घेणार का, याला मंजुरी देणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाच्या सगळ्या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरू शकतात. आठवडाभर हे अधिवेशन चालणार आहे, कारण निवडणुकांचा सुद्धा पत्रकार परिषद असणार आहे. तर विरोधक कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरू शकतात त्याच्यावर आपण एक नजर टाकतोय. विरोधी पक्षनेतेपद हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून विधानसभा आणि विधान परिषदेला विरोधी पक्षनेता नाही आहे. विरोधकांना न मिळणारा निधी, विरोधी पक्षातले जे आमदार आहेत त्यांना फक्त निधी मिळत नाही. लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची निर्माण झालेली आहे, त्यामुळे हा एक मुद्दा. मविया काळात बंद पडलेल्या योजना, शेतकरी कर्जमाफी आणि आत्महत्या, पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण, हे सुद्धा सरकारच्या अंगलट येऊ शकतं. तपोवनातली वृक्षतोड हा एक सध्या मागच्या 2 आठवड्यामध्ये तापलेला मुद्दा आहे. नाशिकचं तपोवन, देशमुख सूर्यवंशी हत्या प्रकरण, याच्याविषयी सुद्धा गदारोळ होऊ शकतो. सातारा मुंडे डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण, महिला डॉक्टर, निवडणूक यादीतला गोंधळ, मतदार यादीतला घोळ, हा मुद्दा सुद्धा चर्चेचा विषय बनू शकतो.